धैर्याने सावीला आणि अवंतीला बघितलेलं असतं. आता या दोघीही लगेचच धावत पळत तिकडे रूममध्ये जातात आणि लवकर त्यांचा वेश काढण्यासाठी तिकडे ते प्रयत्न करत असतात. आता इकडे एकदम आता इकडे काढणार तर एकदम समोरून धैर्य येतो आणि आता इकडे ती तर तिच्या कपड्यामध्ये चेंज असते दोघीही आणि तिथे अवंती सुद्धा असते आणि नीता सुद्धा. आता इकडे त्यावर तिने सगळं काही चेंज केलेलं असतं पण तिच्या डोळ्याचे जे लेन्स असतात म्हणजेच एका डोळ्याची लेन्स तशीच राहिलेली असते निळी. आणि एकदम आता इकडे धैर्य बोलतो, सावी तुझ्या डोळ्याला काही झालंय का? आता इकडे नीता तिला इशाराने सांगण्याचा प्रयत्न करत असते की तिच्या डोळ्याचा लेन्स तसाच आहे. पण आता एकदम सावी तो डोळा झाकते आणि आता इकडे धैर्य तिचा डोळा बघायला जात असतो. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर. तर आता इकडे इरा तिथे असते आणि बोलते, आई तुम्ही हे काय करताय? आत्या, अहो ही तांत्रिक बाई तुम्हीच बोलवली का? आणि म्हणून तुम्ही हे सगळं करण्यासाठी मला कोंडून ठेवलं होतं का? आता असं ते विचारत असते. त्यावर आता इकडे सावी तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे दामिनी बोलते, इरा हे बघ तू जा, मी तुला सांगतेय ना. त्यावर आता इकडे ती बोलत असते, नाही मी नाही जाणार आणि हे बघा या घरामध्ये असं काहीच घडणार नाही. हे बघा मी आधी सांगते हे सगळं बंद करा, मी नाही जाणार कुठेच. आता इकडे त्यावर नीता बोलत असते, अगं इरा असं ना अर्धवट पूजा अशी नसते सोडायची ही. त्यावर आता इकडे ती बोलते, वहिनी तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. आता इकडे त्यावरती हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे सावी मनातल्या मनात विचार करते की आताच्या आता या इराला इथून घालवायला हवं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता इकडे दामिनी जी असते, हे बघ इरा तुला सांगते ना मी जा म्हणून इथून, हे बघ तू अशी ऐकायची नाही. आणि एकदम ती उठणार आणि एकदम त्या रिंगणाच्या बाहेर जाणार. तितक्यात आता इकडे सावी जोरात रट्टेने बोलते, थांब, बाहेर जाऊ नकोस या रिंगणाच्या, नाही तर तुझा मृत्यू तुला मुकेल. आणि असं सगळं काही ती बोलत असते. त्यावर आता इकडे इरा बोलते, अहो आत्या तुम्ही हिच्या बोलण्यावर काय लक्ष देताय? अहो ही तांत्रिक बाई काही पण सांगतीये. आता इकडे त्यावर सावी काहीतरी तिची अक्कल लढते आणि आता इकडे बोलते, तू बस इथे पूजेला. आणि आता इकडे सरळ सावी उठते आणि त्या विस्तूमधला लाकूड काढते आणि आता इकडे इराला त्याच म्हणजे ती भीती दाखवत असते की हो लवकर. आणि तिकडे ती बोलत असते, दामिनी मुजुमदार बघ हे सगळं ही स्वतःहून नाही तर ती आत्मा करून आणतीये. अगं तुझा मृत्यू लवकरच येईल. आणि म्हणून तिकडे त्या म्हणजे विस्तवाच्या धाकात आता इकडे ती तिच्या रूममध्ये तिला सोडते आणि बाहेरून दार लावून घेते. आता इकडे त्यावर इरा विचार करते की काही झालं तरी हे सगळं थांबवायला हवं आणि हे सगळं धैर्यांना माहिती पाहिजे. आणि म्हणून तिकडे ती इकडे तिकडे बघत असते पण तिला तिचा फोन काही दिसत नसतो. ती विचार करते माझा फोन सुद्धा नाहीये, मी काय करू? त्यावर तिकडे तिथे नीताचा फोन असतो आणि म्हणून तिकडे ती नीताचा फोन घेते आणि लगेच तिकडे धैर्याला फोन लावत असते. इकडे तो तर पहिला फोन उचलत नाही कारण तिकडे विलासने हिसकावून घेतलेला असतो. आता परत नीता वहिनीचा फोन बघून तिकडे तो सरळ उचलतो. त्यावर तिकडे ती बोलते की धैर्य मी इरा. आता तिकडे असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, इरा मी जरा मीटिंग मध्ये नंतर करतो. त्यावर ती बोलते, अहो ऐकून तरी घ्या माझं, अहो आत्या. आणि सगळं काही ती सांगून टाकते. आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्याला तर चांगलाच धाक पडतो. आता इकडे तो तिथून एकटाच निघालेला असतो. तर आता इकडे दुसरीकडे आता इकडे सावी बोलत असते, दामिनी मुजुमदार हे बघ तुला सगळं काही सत्य सांगावंच लागेल, नाहीतर मी तुझी मदत करू शकणार नाही. आणि हे बघ ती आत्मा तुझ्या आजूबाजूलाच आहे. आता इकडे अवंती नीताला बोलत असते की म्हणजे की तुम्ही नीता तू बोलवलंस ना परागला, तुला सांगितलं होतं ना. त्यावर तिकडे नीता बोलते, अहो ताई तुम्ही बोलवणार होतात, मी फक्त ड्रेस वगैरे बघणार होती ना. त्यावर तिकडे या दोघींनीही या गोंधळामध्ये परागला फोन केलेलंच नसतं. त्यावर तिकडे पराग तिथे मधुसूदनच्या मित्राचा वेश घेऊन येणार असतो. पण आता इकडे त्या दोघींनी सांगितलेलं नाहीये आणि म्हणून आता इकडे इकडे नीता जी असते इकडे सावीला इशाराने सांगण्याचा प्रयत्न करत असते की पराग इथे नाही येणार म्हणून. आता इकडे सावीला काही सुचत नसतं. त्यावर आता इकडे ती बोलत असते, दामिनी मुजुमदार बोल लवकर बोल. आता इकडे ती डोळे लावते आणि बोलत असते म्हणजेच देवाला प्रार्थना करत असते की देवा मी खूप आशेने हे सगळं काही केलेलं आहे, आता काहीतरी घडू दे आणि दामिनी मुजुमदारला सगळं काही सत्य सांगू दे प्लीज म्हणून. आणि एकदम ती डोळे लावून असते. तर आता इकडे एकदम म्हणजे दामिनीच्या बाजूला एकदम मधुसूदन येतो. तो बोलत असतो की दामिनी मुजुमदार तू माझा जीव घेतलायस ना, आता मी तुला न्यायला आलोय, असं तडपडू तडपडू मारणार ना, मी तुझ्या जवळ आलोय. आणि असं सगळं काही तो बोलत असतो, तुझा वेळ संपला, आता असं सगळं काही तो बोलत असतो. आणि आता इकडे एकदम बाजूला म्हणजे दामिनीच्या बाजूला एकदम मधुसूदनला बघून तिकडे तिला धक्काच बसतो. इकडे सावी एकदम बोलत असते पप्पा म्हणजे मनातल्या मनात. आणि तिकडे तिला हे सगळं बघून खूपच नवल वाटतं. इकडे नीता आणि अवंती विचारच करत असतात की आपण तर परागला बोलवलेलं नव्हतं तर कसे काय आलेत म्हणून. आता इकडे दामिनी हात जोडत असते आणि बोलत असते, विसाम्मा तो तो माझ्या बाजूनी आलाय, मला वाचव. आता असं सगळं काही ती बोलत असते. त्यावर इकडे सावी बोलते, लवकरात लवकर सांग दामिनी मुजुमदार, कारण तो तुझ्या आजूबाजूलाच आहे, केव्हाही तुझा जीव
जाऊ शकतो. त्यावर आता इकडे दामिनी बोलते, "हो, हो सांगते, पण आधी तुम्ही यांना बाहेर काढा." म्हणजेच इकडे नीता आणि अवंतीला दोघीला आहे. त्यावर आता इकडे सावी इशाराने त्यांना बाहेर जायला लावते. आता तिकडे या दोघीही बाहेर उभ्या असतात आणि तिकडे या विचार करतात, की आपल्याला आईने बाहेर का पाठवलेलं असेल? आणि मेन म्हणजे ते पराग तर आपण तर परागला फोन केलेला नव्हता. मग तो कसा काय आला असेल? त्यावर तिकडे ते बोलतात, की सावी एकदम परफेक्ट आहे तिच्या प्लॅनबद्दल. तिनेच काहीतरी केलं असेल. पण आता इकडे आतमध्ये आता इकडे ती विचारत असते, की "सांग दामिनी सांग, नाहीतर मी तुझी मदत करू शकणार नाही." आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, "हो, सांगते, सांगते." ते काय झालं ना, म्हणजेच तो माझं सगळं काही बरबाद करणार होता. मला बरबाद करणार होता. मी त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो माझं काहीच ऐकत नव्हता आणि मी त्याला खूप सांगण्याचाही प्रयत्न केला आणि आता इकडे तो माझ्यावर खूप राग करत होता. असं तर इकडे ती काही बाई सांगत असते आणि बोलत असते आणि मी सगळं काही सांगितलं, पण त्याने माझं ऐकलं नाही. मी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याला मला बरबादच करायचं होतं आणि म्हणून एकदम राग आला मला. आता तिकडे हे ऐकताना इकडे सावी एकदम डोळे बंद करत असते, कारण हे सगळं तिच्या पप्पांबद्दल असतं आणि म्हणून आता एकदम इकडे दार वाजवण्याचा आवाज येतो आणि आता इकडे तो असतो म्हणजेच इकडे धैर्य आलेला असतो दरवाज्यात. आता इकडे नीता आणि अवंती विचार करतात, की आता ह्या टाईमाला हे कसे काय आलेत म्हणून आणि आता इकडे तो जोरजोरात बाहेरून दार वाजत असतो आणि बोलत असतो, "आई दार उघड, हे काय चाललंय तुमचं? अगं आत काय चालू आहे? अगं दार उघड." त्यावर आता इकडे कोणीही काहीच रिस्पॉन्स देत नसतं. आता एकदम दामिनीला समजतं, की बाहेर धैर्य आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलत असते, "मुलगा म्हणजेच धैर्य आलाय माझा. मुलगा आलाय. मी आता काहीच सांगू शकत नाही." आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती उठणार. त्यावर आता इकडे सावी बोलते, "थांब दामिनी, तू अशी जाऊ शकत नाहीस. अगं जर तू आता सगळं काही सत्य सांगितलं नाहीस, तर तू सकाळची म्हणजेच उद्याची सकाळ बघू शकणार नाही. तुला रात्रीतच काही ना काही होणार." आता इकडे त्यावर धैर्य बोलत असतो, "अगं आई उघड ना, सावी कुठे? कोणी दार का नाही उघडते?" आता इकडे त्यावर सावी बोलत असते, "लवकर सांग दामिनी, आपल्याकडे वेळ नाहीये." आणि आता एकदम ती त्या विस्तवात काहीतरी टाकते आणि एकदम तो जो म्हणजे ज्वाला असते एकदम भडकते आणि बोलत असते, की "लवकर सांग, आपल्याकडे वेळ नाहीये." आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, "हो, हो सांगते." आणि म्हणून मला खूप राग आला होता आणि त्याच रागाच्या भरात मी गाडी काढली आणि एकदम सगळं काही सांगणार तर एकदम धैर्याची आतमध्ये एंट्री होते. आता तिथे तो बोलतो, "आई, हे सगळं काय चालू आहे? आणि ही कोण आहे बाई?" आता इकडे त्यावर तो बोलतो, "हे बघ धैर्य, मी सगळं काही सांगतो, पण तू शांत हो." आता एकदम सावी जी असते दुसरीकडे तोंड करून उभी असते, कारण तिला धैर्यला चेहरा दिसू द्यायचा नसतो. आता इकडे त्यावर तो बोलतो, "आता बघतोच मी ही बाई कोण आहे." आणि आता एकदम तिच्या जवळ जाणार. तर आता एकदम तिला हात लावणार, एकदम ती त्या विस्तवात तो काहीतरी टाकते आणि एकदम दूर-दूर होतो. आता इकडे ती तिथून पळून जाते.